नमस्कार, मी भुजंग चव्हाण. आपण पाहतात नमस्कार लाईव्हचं बातमीपत्र. सुरुवातीला हेडलाईन्स. जिल्हा मराठी पत्रकार संघ शासनाला शौचालय बांधकामासाठी सहकार्य करेल. मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष गोवर्धन बियाणी यांचे प्रतिपादन. जागतिक शौचालय दिनानिमित्त उद्या स्वच्छता दौड. प्रशासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांसह नागरिक धावून देणार स्वच्छतेचा संदेश. फरांदेनगर भागातील शिवसैनिकांकडून स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना स्मृती दिनानिमित्त अभिवादन. भ्रष्ट वितरण व्यवस्थेमुळे दुगावचे नागरिक मागील अनेक दिवसापासून राशनपासून वंचित. हक्काच्या राशनसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण. आता बातमीपत्र विस्ताराने. जिल्ह्यामध्ये स्वच्छ भारत मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून राजकीय पक्षासहित विविध सामाजिक व प्रशासकीय संघटना देखील आपापला परिसर स्वच्छ करत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून उद्या जागतिक शौचालय दिनाच्या पूर्वसंध्येला मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष गोवर्धन बियाणी यांनी शौचालय बांधकामात मराठी पत्रकार संघ देखील सहभाग नोंदविल असे म्हटले आहे. प्रसार माध्यमे आणि माहितीच्या अधिकाराने प्रशासन व्यवस्था पारदर्शी बनवली असून प्रशासन माध्यमांनी आतापर्यंत जे कार्य केले आहे त्यामुळे देशातील प्रशासन व्यवस्थेसह राजकारण आणि समाजकारणाला देखील योग्य वळण लागल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी धीरज कुमार यांनी केले. आणि यामुळे जे जबाबदारी आहे, जे सामाजिक जाणीव आहे, सामाजिक बांधिलकी आहे, हे तुमच्यावर माझ्यापेक्षा जास्त आहे असा मला वाटतो. आणि हे संदेश मी तुम्हाला देऊ इच्छितो की until and unless press feels you are very important. I know this is सामाजिक. जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे यांनी 1947 पासून ते आजपर्यंत प्रसार माध्यमांच्या वाटचालीचा इतिहास सांगितला आणि 21व्या शतकात मोठी आर्थिक प्रगती करून व्यक्तिगत जीवनमान उंचावण्यासाठी प्रसार माध्यमांनी भूमिका महत्त्वपूर्ण बजावल्याचे त्यांनी सांगितले. समाजाच्या गरजेप्रमाणे प्रशासन व प्रसार माध्यमात बदल व्हावा असेही त्यांनी म्हटले. आपल्याला या नव्या युगामध्ये जर जायचं असेल, जसं मी म्हणतो की प्रत्येक समाजाचा कालखंड असतो, त्याची त्याची गरज आपण बघायची असते. या प्रसंगी संपादक मोहम्मद तकी यांनी प्रसार माध्यमांनी इमानदारीने काम करून समाजाच्या भल्याचा विचार करावा असे सांगताना आज पत्रकारिता राजकीय लोकांच्या अभिमुख झाली आहे याचे दुःख त्यांनी व्यक्त केले. प्रसार माध्यमांमध्ये सुद्धा पारदर्शकता असावी. सामाजिक अन्याय दूर करण्यासाठी प्रसार माध्यमांनी आपले प्रयत्न अव्याहत चालू ठेवावेत असे ते म्हणाले. एक तो हुकूमत तख्ता पलटता है और अखबार ना हो तो भी हुकूमत का तख्ता पलट जाता है. ये 16 दिन में जो है हो चुका है. यावेळी मराठी पत्रकार संघटनेचे अध्यक्ष गोवर्धन बियाणी यांनी जिल्ह्यात स्वच्छ भारत मोहीम चांगल्या प्रकारे राबविण्यात येत असून पत्रकार या नात्याने मराठी पत्रकार संघाचे पदाधिकारी देखील शहरानजीक असलेले गाव दत्तक घेऊन या मोहिमेमध्ये सहभागी होऊ इच्छित असून लवकरच शौचालयासाठी आवश्यक असलेल्या सोयी सुविधा पुरवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी म्हटले. नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाचा असा माणूस आहे आणि त्यामध्ये सर्व पत्रकारांचा सहभाग घेतला जाईल आणि त्या सहभागातून अशी एक आमची इच्छा आहे की नांदेडच्या आसपासच्या गावात जाऊन काही वैयक्तिक शौचालय आम्हाला बांधता येईल त्यासाठी आम्ही गोवर्धन बियाणी यांच्या म्हणण्यानुसार आता मराठी पत्रकार संघाचे पदाधिकारी स्वच्छ भारत मोहिमेमध्ये सहभागी होऊन शौचालय बांधकामासाठी सहकार्य करणार आहेत. नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघ आणि जिल्हा माहिती कार्यालय यांच्या वतीने आयोजित राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त सार्वजनिक कामकाज पारदर्शकता आणि प्रसार माध्यमाची भूमिका या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. यामध्ये ते बोलत होते. कार्यक्रमात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे, प्राचार्य डॉक्टर NV इंगोले, संपादक मोहम्मद तकीब, जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष गोवर्धन बियाणी, शंतनू डोईफोडे, जिल्हा माहिती अधिकारी निशिकांत तोडकर, पत्र सूचना कार्यालयाचे सोनवणे आदींची उपस्थिती होती. यावेळी उपस्थितांचा मराठी पत्रकार संघाच्या वतीने यशोचित सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व्यंकटेश चौधरी यांनी केले तर आभार पंढरीनाथ बोकारे यांनी मानले. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने पत्रकारांची उपस्थिती होती. शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृती दिन संपूर्ण राज्यभरात साजरा होत आहे. शहरात असलेल्या फरांदेनगर भागात देखील बंडू पावले यांच्यासह अनेक शिवसैनिकांनी स्मृती दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करून बाळासाहेबांना अभिवादन केले. शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृती दिन संपूर्ण राज्यभरात साजरा होत असून राज्यभरातील शिवसैनिक हजारोच्या संख्येने स्वर्गीय बाळासाहेब यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी मुंबईला दाखल झालेले आहेत. राज्यामध्ये स्थानिक पातळीवर देखील स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केलेले आहे. शहराला लागूनच असलेल्या पावडेवाडी ग्रामपंचायतचे सदस्य बंडू पावडे यांच्या परिसरातील शिवसैनिकांनी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी विशेष अशा कार्यक्रमाचे आयोजन केले होते. शहरातील फरांदेनगर येथे असलेल्या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या चौफाळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
महाराष्ट्राचा कुलदेव कुलस्वामी न्याय तुळजाभवानी, मराठी मनाचा मानबिंदू राजे शिवछत्रपती, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार प्रोफेसर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व महामानवांना विनम्र अभिवादन करतो। आज हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे एक लाडके नेते आदरणीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचं आजच्या दिवशी दुःखद निधन झालं होतं आणि त्यांच्या निधनानंतर त्यांना आयुष्यभर आपण आपल्या स्मरणामध्ये ठेवावं यासाठी आम्ही फरांदेनगर येथे यावेळी उपस्थित शिवसैनिकांनी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी दाखवून दिलेल्या मार्गानेच पक्षाचे कार्य करण्याचे आश्वासन दिले। यावेळी कार्यक्रमासाठी बंडू पावडे यांच्यासह शहाजी पावडे, पप्पू पावडे, रवी गिरी, प्रशांत मुगटकर, विजय पावडे, श्याम जाधव, अंकित पोफळे, अंकुश भांगे, ज्ञानेश्वर शेळके, बबलू पवळे, त्याचबरोबर तिरुमला नगर, वेंदात नगर आणि यश नगर भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची। तुम्ही पाहत राहा नमस्कार लाईव्हचं बातमीपत्र। शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि 190 देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्सवर। बुके, स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, सेंटर पॉइंट, शिवाजीनगर, नांदेड। संपर्क 73 50 62 56 56। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत। उद्या 19 नोव्हेंबर जागतिक शौचालय दिन। या दिनानिमित्त स्वच्छता आणि शौचालयाच्या बांधकामाचा प्रचार अधिकाधिक व्हावा यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने स्वच्छता दौडचे आयोजन केले आहे। या दौडमध्ये जिल्ह्यातील शासकीय, निमशासकीय संघटनासह प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचारी देखील मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असून या दौडमध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे असे जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे। देश पातळीवर 2 ऑक्टोबर पासून स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्वच्छतेसाठी लोकसहभागातून गावागावात स्वच्छता मोहीम राबविण्यात येत असून उद्या दिनांक 19 नोव्हेंबर रोजी जागतिक शौचालय दिनानिमित्त नांदेड जिल्ह्यात स्वच्छता दौडचे आयोजन करण्यात आले आहे। ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्यासह स्वच्छतेच्या सवयी लागाव्यात यासाठी जिल्ह्यात विशेष प्रयत्न केले जात आहेत। स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधी, शासकीय व निमशासकीय अधिकारी, कर्मचारी यांच्यासह जिल्ह्यातील सर्व कुटुंबाकडे शौचालय उपलब्ध करून देण्यासाठी गावागावात प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात आली आहे। त्याचाच एक भाग म्हणून उद्या 19 नोव्हेंबर रोजी नांदेड शहरामध्ये स्वच्छता दौडचे आयोजन करण्याच्या सूचना राज्य शासनाच्या पाणी व स्वच्छता विभागाच्या वतीने देण्यात आल्या आहेत। त्यानुसार उद्या सकाळी 8 वाजता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यापासून या दौडला सुरुवात करण्यात येणार आहे। जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंगलाताई गुंडिले यांच्या हस्ते या दौडचे उद्घाटन करण्यात येणार असून जिल्हाधिकारी धीरज कुमार, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे, उपाध्यक्ष दिलीप धोंडगे, शिक्षण व आरोग्य विभागाचे सभापती संजय बेरगे, अर्थ व बांधकाम सभापती दिनकर दहीफळे, समाज कल्याण सभापती स्वप्नील चव्हाण, महिला व बाल कल्याण सभापती वंदनाताई लहानकर यांची उपस्थिती राहणार आहे अशी माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी JL रामोड यांनी नमस्कार लाईव्हशी बोलताना दिली। माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली स्वच्छ ग्रामीण भारत म्हणजे नांदेड जिल्ह्याचा जो ग्रामीण भाग आहे तो ग्रामीण भाग स्वच्छ करण्याच्या दृष्टीने आमचे प्रयत्न चालू आहेत। त्यामध्ये आम्ही स्वच्छता अभियानामध्ये गाव म्हणजे ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये जे काही म्हणजे सांडपाणी म्हणजे व्यवस्थापन जे आहे त्याचं नियोजन करणे, घनकचऱ्याचं नियोजन करणे आणि उघड्यावर जी शौचालयाची म्हणजे हागणदारी आहे ती बंद करून त्याचं शौचालयाचं बांधकाम करून ती बांधकामं पूर्ण करून घेणे आणि हागणदारी मुक्त गावं करणे हा या मागचा उद्देश आहे। ही दौड महात्मा गांधी यांचा पुतळा महावीर चौक, वजीराबाद कॉर्नर, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा मार्गे जिल्हा परिषदेपर्यंत राहणार आहे। जिल्हा परिषदेचे पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी यांच्यासह स्वच्छतेविषयी आवड असणारे व्यक्ती, स्वयंसेवी संस्था, विविध सामाजिक संस्था आदींनी या स्वच्छता दौडमध्ये सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे। शासनाकडून मिळणारे हक्काचे राशन भ्रष्ट वितरण व्यवस्थेमुळे लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत नाही याचेच एक उत्तम उदाहरण बिलोली तालुक्यातील दुगाव या गावचे आहे। या गावातील लाभार्थी आपल्या नावाचे धान्य आपल्यालाच मिळावे या मागणीसाठी मागील 2 दिवसापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसले आहेत। अद्याप तरी जिल्हा प्रशासनाकडून त्यांच्या या उपोषणाला सकारात्मक असा प्रतिसाद मिळालेला नाहीये। केंद्र शासनाने संपूर्ण देशभरातील गोरगरिबांना 2 वेळचे अन्न भेटावे यासाठी अन्न सुरक्षा योजना राबवली आहे। त्यानुसार आता
गोरगरिबांना 2 रुपये प्रति किलो दराने गहू तर 3 रुपये प्रति किलो दराने तांदूळ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। परंतु गोरगरिबांपर्यंत अन्न पुरवठा करण्याची जबाबदारी असलेली वितरण व्यवस्था भ्रष्ट निघाली असून अनेक ठिकाणी नागरिकांना राशन पुरवठा होताना दिसत नाही। बिलोली तालुक्यातील दुगाव या गावातील लाभार्थी देखील मागील 2 दिवसापासून आपल्या हक्काचे राशन आपल्यालाच मिळावे या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसले आहेत। दुगाव येथील बोगस सया मारून माल परस्पर काळ्या बाजारामध्ये विक्री करत आहे। जोपर्यंत त्यांना आम्हाला जे शासनाचा भाव आहे हमी भाव तोपर्यंत देणार नाही तोपर्यंत आम्ही या जागेवरून उठणार बी नाही। या लाभार्थ्यांना संबंधित राशन वितरकांकडून जीवे मारण्याची धमकी मिळत असून प्रशासनाची वितरण व्यवस्था देखील ठोस असे पावले उचलताना दिसत नाहीये। मागील अनेक महिन्यापासून यांच्या हक्काचे अन्न यांना मिळत नसून हे लाभार्थी मागील काही दिवसापासून अर्धपोटी आहेत। आता त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 2 दिवसापासून उपाशी राहून आपल्या मागण्या लावून धरल्या आहेत, परंतु जिल्हा प्रशासनाकडून अद्याप तरी सकारात्मक असे प्रयत्न होताना दिसत नाहीये। शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन्स। जिल्हा मराठी पत्रकार संघ शासनाला शौचालय बांधकामासाठी सहकार्य करेल, मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष गोवर्धन बियाणी यांचे प्रतिपादन। जागतिक शौचालय दिनानिमित्त उद्या स्वच्छता दौड, प्रशासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांसह नागरिक धावून देणार स्वच्छतेचा संदेश। फरांदेनगर भागातील शिवसैनिकांकडून स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना स्मृती दिनानिमित्त अभिवादन। भ्रष्ट वितरण व्यवस्थेमुळे दुगावचे नागरिक मागील अनेक दिवसापासून राशन पासून वंचित, हक्काच्या राशनसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण। आणि याचबरोबर नमस्कार लाईव्हचं हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया। नमस्कार।